नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे बरं का. तर आता वचन दिले मी तुला या मालिकेमध्ये ऊर्जाच्या समोर शौर्याचा खरा चेहरा येणार आहे. तर होतं असं की आता ऊर्जाकडून जे स्टाम्प पेपर खराब झाले होते त्या पेपरसाठी ऊर्जाच्या आईने बचत गटाचे पैसे दिले होते आणि ते बचत गटाचे जे सर असतात ते पैसे घेण्यासाठी घरी येतात. पण पुरेसे पैसे नसल्यामुळे ऊर्जाची आई त्यांना पैसे देऊ शकत नाही. तर ऊर्जा आता पैसे जमवण्यासाठीच ती पद्माकडे येते. तर पद्माकडे आधीच शौर्य आलेला असतो आणि शौर्य पद्माला खर्चण्यासाठी काही पैसे देतो. पद्मा म्हणते, शौर्य दादा, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, तुम्ही मला हे पैसे नका देऊ. शौर्य म्हणतो, अगं राहू दे, तुला घर खर्चासाठी होईल. पण पद्मा नाकार देते आणि म्हणते, काही दिवसांपूर्वी तुमचे वडील इथे आले होते आणि त्यांनी मला हे पैशाचं पॉकेट दिलेलं आहे आणि आता तुम्हीही तेच करताय. तर शौर्याला आता हे ऐकल्यानंतर खूप धक्का बसतो की बाबांनी पद्माचं तोंड बंद करण्यासाठी तिला हे पैसे दिले होते म्हणून. तर तेवढ्यात आता लगेच पद्माला आवाज देत ऊर्जा तिथे येते. तर शौर्याला तर असं वाटतं, ऊर्जाने पद्मा आणि माझं बोलणं ऐकलं तर नसेल ना, मी कोणाचा मुलगा आहे हे आता ऊर्जाला कळालेलं तर नसेल ना. तर ऊर्जा रूममध्ये येते आणि म्हणते, शौर्य, अरे तू तू कधी आलास? शौर्य म्हणणं, आत्ताच. तर पद्माने आता लगेच शौर्य कशासाठी आला होता हे सांगण्याची टाळाटाळ करते. ती म्हणते, काही नाही, शौर्य हा मला भेटण्यासाठी आला होता. तर ऊर्जा घडलेला सर्व प्रकार सांगते. तेव्हा शौर्याला खूप वाईट वाटतं की बाबा, ऊर्जाला आपण कशा पद्धतीने आता मदत करायची. शौर्य म्हणतो, माझ्या हातात असतं ना तर ऊर्जा, तुझ्या पुढे मी पैशांच्या राशी उभा केला असता, पण माझे हात आता दगडाखाली लपलेले आहे. मी तुला कसलीही मदत करू शकत नाही. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी